कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरोबर आहे तुझं। त्यांनी तुला सांभाळलं, तुला लहानाचा मोठा केला, त्यामुळे तुला त्यांच्याबद्दल जवळीक वाटणं मी समजू शकते। पण हे जरी असलं की नाही तरी मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिला, हे सत्य तू नाही ना करू शकत अधिपती। तू मान्य कर किंवा करू नकोस, तू माझा मुलगा आहेस, मी तुझी आई आहे। तुझं लहानपण मलाही बघायचं होतं रे, तुला लहानाचा मोठा होताना बघायचं होतं। तुझ्यासाठी किती स्वप्न रंगवली होती मी। तुला खूप शिकवायचं होतं, माझ्या गळी असलेलं गाणं तुझ्या गळी उतरवायचं होतं, पण यातलं काहीच करू शकले नाही रे। तो ऍक्सिडेंट झाला नसता तर तुझ्यासाठी सगळं मीच केलं असतं। सांग ना, या सगळ्यामध्ये माझा काय दोष होता? माझी काय चूक आहे सांग ना मला अधिपती। हा, जे इतके दिवस माझ्या नशिबात नव्हतं ते आज असं अचानक माझ्या समोर आलंय, ते तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस अधिपती। सांग ना, बोल ना अधिपती, मी कुठे चुकले? कुठे चुकले मी? अरे जन्म दिला होता रे मी तुला, मी अशी तुला कधीच सोडून गेले नसते। अधिपती, जेव्हापासून माझी स्मृती परत येऊ लागली की नाही, तेव्हापासून मी फक्त तुझा आणि तुझाच विचार केला, आणि इथे येऊन बघते तर काय, माझं स्थान तू दुसऱ्याच कुणाला तरी देऊन टाकलंस। ओ, मी तुम्हाला म्हणलं ना, तुमचा काय दोष नाही, माझा तुमच्यावर राग बी नाही। तुम्ही आलाय, पाहिजे तर राहा इथं, बघा म्हणजे तुम्हाला काय जे काय योग्य वाटते, मी काय त्याच्यात पडणार नाही। पण एक गोष्ट मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तुम्हाला आई म्हणेन, आईचं स्थान देईन, ही अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नका। मी असं नका करू अधिपती, त्यांना असं दूर नका करू, ते आई आहेत तुमच्या। अहो, चेष्टा आहे काय? आई साहेबांचं स्थान मी आहे, मी कसं काय देणार? काय तुम्ही पण बोलताय? आणि तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल की ह्या आता इथे घरात आलेत म्हणल्यावर मी आई साहेबांचा शोध घेणं थांबवीन, तर तसं नाही। जोपर्यंत आमच्या आई साहेब तिथं आमच्या घरात येणार नाही, त्या खुर्चीवर येऊन बसणार नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला त्याच्यात पडणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।